नमस्कार. भूमाता ॲडव्हान्स वास्तूमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आपण आज ज्या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत तो वास्तुशास्त्राची ट्रीटमेंट करताना किंवा वास्तुशास्त्राचं ऑब्झर्वेशन करताना खूप महत्त्वाचा घटक आहे, ज्याशिवाय आपली वास्तू परफेक्ट बॅलन्स होऊ शकत नाही आणि किंवा आपल्याला वास्तूचे जे फास्ट म्हणावे तसे रिझल्ट पाहिजे आहेत पॉझिटिव्ह ते मिळू शकत नाही. तर ती कोणती गोष्ट आहे? तर ती आहे आपल्या घराचा टुडे स्केल प्लॅन आणि आपल्या घराची डिग्री. आणि हे महत्वाचं काय आहे तर त्याविषयी आपण एक सविस्तर बोलूया. कारण आपलं घर जे आपण बांधलेलं असतं तर ते साधारणतः आपल्या समोरून, घराच्या समोरून जो रोड गेलेला असतो त्या रोडला पॅरललच आपण ते बांधलेलं असतं. आणि आपलं प्रत्येक जे रोड आहेत तर ते पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण, उत्तर असे सरळ रेषेत असतील असं बिलकुल नाही. तर ते क्रॉस असू शकतात आणि जसे रोड फिरलेले असतील किंवा जसे ते क्रॉस इकडे तिकडे गेलेले असतील त्याप्रमाणे आपण त्याला पॅरलल आपलं घर बांधलेलं असतं. आणि त्यामुळे काय झालेलं असतं की आपल्या घरातल्या दिशा फिरलेल्या असतात म्हणजे युनिव्हर्सली ज्या दिशा असतात तर त्या त्यांच्याच जागेवरती असतात, पण आपल्या घरातल्या आपल्या बघण्याच्या व्ह्यू मधून ते फिरलेले असतात. आणि त्यामुळे त्या वास्तूचं बारकाईने ऑब्झर्वेशन करण्यासाठी, कोणत्या दिशेला काय इनबॅलन्स आहे हे पाहण्यासाठी तर ते खूप महत्वाचं आहे. आणि प्लॅन का महत्वाचा आहे? कारण आपल्या घराच्या प्लॅन मध्ये कोणत्या जागेवर, कोणत्या दिशेला कोणती वस्तू आहे, काय ऑब्जेक्ट आहे, काय युटिलिटी आहे, कोणता कलर आहे, त्या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी होत आहेत किंवा त्या दिशेच्या बाहेरच्या भागामध्ये काय इनबॅलन्स आहे हे तपासण्यासाठी आपल्या घराचा एक टुडे स्केल प्लॅन आणि त्याच्यावरती जे काही आपल्या घरातले ऍक्टिव्हिटी आहेत, जे मुख्य घटक आहेत ते त्याच्यामध्ये दाखवलेले असतात. आणि आपल्या घराचा प्लॅन घेतल्यानंतर आपल्या घराची जी डिग्री निघेल त्या डिग्रीनुसार आपल्या घराचं एक ग्रेडिंग केलं जातं आणि त्या ग्रेडिंगनुसार त्याचे एक 16 भागामध्ये आपण त्याचे विभाजन करतो. मुख्य दिशा 4 आहेत आणि 4 उपदिशा आहेत. अशा मिळून 8 दिशा आहेत. तर या 8 दिशा म्हणजे 45 डिग्रीची एक दिशा आहे. याप्रमाणे एक 360 डिग्रीचा एक सर्कल पूर्ण होतो. आणि कोणतीही एनर्जी ही ठराविक डिग्रीवरच काम करते आणि प्रत्येक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर काम करते. म्हणजे प्रत्येक एनर्जी, डिग्री आणि फ्रिक्वेन्सी या प्रत्येक एनर्जीसाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि आपण ज्यावेळेस आपल्या घराचा ग्रेडिंग होते त्यावेळेस आपलं घर एक 16 दिशामध्ये विभाजन केलं जातं आणि त्याच्यानंतर पण आपण एक मायक्रो लेवलवरती जाऊन त्या 16 दिशाचे पण एक 32 विभाग केले जातात. कारण आपल्या घराच्या 360 डिग्रीमध्ये म्हणजे 11.25 डिग्रीचा हा एक झोन तयार होतो. आणि हे झोन म्हणजे काय आहेत की आपल्या घरामध्ये जे असणाऱ्या आउटर एरियामध्ये ज्या 32 प्रकारच्या एनर्जी फील्ड आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये 13 प्रकारच्या एनर्जी फील्ड आहेत. अशा प्रकारे 45 प्रकारच्या ज्या एनर्जी फील्ड आहेत त्या घराचं पूर्ण वास्तूचं बांधकाम झाल्यानंतर त्या ऍक्टिव्ह होतात. या एनर्जी फील्ड म्हणजे आपल्या वैदिक साहित्यामध्ये याला 45 प्रकारच्या देवता असं संबोधलं आहे. आणि या 45 प्रकारच्या देवता म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या 45 प्रकारच्या आपल्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी आहेत. आणि या सर्व फ्रिक्वेन्सी आहेत तर त्या ठराविक डिग्रीवरतीच काम करतात. आपला जो प्रॉब्लेम आहे तर या ग्रेडिंग मध्ये आपले जे सिम्पटम आहेत तर ते मॅच करून कोणत्या फ्रिक्वेन्सी मध्ये इनबॅलन्स झालेला आहे, ती फ्रिक्वेन्सी एक्सटेंडेड आहे का, कमी आहे का, त्या ठिकाणी काही युटिलिटी, ऍक्टिव्हिटी, काही कलर, काही ऑब्जेक्ट आल्यामुळे ती इनबॅलन्स झाल्यानंतर तिचे जे मूळ गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामध्ये जो बदल झालेला आहे आणि तो बदल झाल्यामुळे आपल्या ब्रेनला ती फ्रिक्वेन्सी भेटल्यामुळे आपल्या जीवनात, आपल्या सबकॉन्शियस माइंडद्वारे ज्या समस्या येत आहेत त्या समस्येपासून आपल्याला सुटका करण्यासाठी आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीवर काम करावे लागते आणि ती फ्रिक्वेन्सी बॅलन्स करावी लागते. यामुळे आपल्या घराच्या प्लॅनचा आणि डिग्रीचं महत्व आहे. आणि ज्या ठिकाणी ही फ्रिक्वेन्सी इनबॅलन्स आहे त्या ठिकाणीच त्याचा उपचार करणं महत्वाचं आहे. जसं एक उदाहरण आपण पाहूया की आपल्या पायाच्या अंगठ्याला काही जखम झालेली आहे आणि आपण त्याचा उपचार जर आपल्या गुडघ्याच्या ठिकाणी काही औषध उपचार केला तर त्याचा आपल्याला फरक पडेल का? तर नाही पडणार. तर या प्रकारे ज्या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी इनबॅलन्स आहे त्याच ठिकाणी त्याचा उपचार करण्यासाठी तुमचा घराचा प्लॅन आणि गुगल डिग्रीद्वारे तुमच्या घराची जी ग्रेडिंग केलेली आहे त्या ग्रेडिंग नुसार त्याच ठिकाणी उपचार करणं खूप महत्वाचं आहे. कारण जी एनर्जी इनबॅलन्स नाहीये आणि त्या ठिकाणी जर आपण काही उपचार केले किंवा त्या ठिकाणी तर काही वास्तूची ट्रीटमेंट केली तर ती बॅलन्स असणारी एनर्जी पण इनबॅलन्स होऊ शकते. कारण एनर्जी हे त्याचं काम करणार आहे. ती जशी बॅलन्स असेल किंवा इनबॅलन्स असेल त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीच्या आपल्याला
त्या एनर्जीच्या रिलेटेड जे त्याचे गुणधर्म आहेत 45 प्रकारचे, तर त्या 45 प्रकारच्या एनर्जीपैकी ज्या ज्या एनर्जीचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामध्ये बदल होऊन त्याचा आपल्या जीवनावर तो इफेक्ट होणार आहे आणि तो पॉझिटिव्ह होऊ शकतो किंवा निगेटिव्ह होऊ शकतो. आणि वास्तूची ट्रीटमेंट करताना आपल्या घराचा टू द स्केल प्लॅन न घेता आणि गुगल डिग्री न घेता त्याची काही ट्रीटमेंट करणं म्हणजे ते एखाद्या विदाऊट डिग्रीवाल्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेण्यासारखंच आहे. कारण विदाऊट डिग्रीवाला डॉक्टर काय करतात, 3-4 प्रकारचे औषध एका इंजेक्शन मध्ये देऊन ते आपल्याला तो ओव्हरडोस देतात. आणि जे डिग्रीवाले डॉक्टर आहेत तर ते काय करतात की तुम्हाला जी समस्या आहे ते ऐकून घेतात आणि त्या समस्या ऐकल्यानंतर आणि त्यांना जे योग्य वाटेल त्या रिलेटेड तुम्हाला काही टेस्ट करण्यासाठी सांगतात. जसं सोनोग्राफी असेल, MRI, CT स्कॅन, काही ब्लड टेस्ट असू शकतात. आणि या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर तो त्या रोगावरती किंवा त्या आजारावरती कोणत्या प्रकारची योग्य ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, किती प्रमाणात देण्याचं गरजेचं आहे आणि कोणतं औषध देणं हे त्यासाठी फायदेशीर ठरू शकतं हे ठरवून ते त्या रिलेटेड योग्य असे ट्रीटमेंट देतात. आणि त्यानंतर आपण एक आपला वेळ वाया न घालवता आपण त्या आजारातून लवकर रिकव्हर होतो. आणि विदाऊट डिग्रीवाले जे डॉक्टर आहेत ते आपल्या शरीराला आपल्या शरीरामध्ये जो आजार नाही, ज्याची आपल्या शरीराला गरज नाही, ते पण औषध आपल्या शरीराला देतात आणि त्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतो. कारण आपल्या शरीरात जो आजार नाही त्या रिलेटेड जर आपण काही ॲलोपॅथिक औषध घेतले तर त्याचा आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतो. आणि याप्रमाणेच एनर्जी पण तेच काम करते. ज्या ठिकाणी इनबॅलन्स नाही त्या ठिकाणी काहीतरी ट्रीटमेंट करणं म्हणजे ती बॅलन्स असणारी एनर्जी इनबॅलन्स करणं. आणि यामुळेच आपले वास्तूची बॅलन्सिंग करताना किंवा वास्तूचं ऑब्झर्वेशन करताना आपल्या घराचा टू द स्केल प्लॅन, तो आपल्या घराचा असो, आपल्या फॅक्टरीचा असो, आपल्या बिझनेसचा असो, जे काही आपल्याला ज्या ठिकाणची वास्तूची काही ट्रीटमेंट करायची आहे त्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. आणि याप्रमाणे वास्तू हे प्युअर सायन्स आहे आणि त्याला एक सायंटिफिक वे मध्ये तुम्ही जर त्याची ट्रीटमेंट केली किंवा त्याची बॅलन्सिंग केली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचे खूप पॉझिटिव्ह आणि एकदम फास्ट रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. कारण प्रत्येक या ब्रह्मांडातली प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे आणि ती एनर्जी ठराविक डिग्रीवर आणि ठराविक फ्रिक्वेन्सीवरच काम करते आणि ती त्या फ्रिक्वेन्सीवर नसेल तर ती बॅलन्स नसते. त्यामुळे त्या कोणत्याही एनर्जीला एक त्याच्या ठराविक डिग्रीवरती जाऊन त्याचं सिम्पटम मॅच करणं किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्याची योग्य फ्रिक्वेन्सी सेट करणं हे खूप वास्तू करताना महत्वाचं आहे. याप्रमाणे मी आपल्याला एका सरळ साध्या सोप्या भाषेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. हा विषय खूप मोठा आहे पण एक थोडक्यात एक सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला गुगल डिग्री आणि आपल्या घराचा प्लॅनचं महत्व काय आहे. आणि बऱ्याच लोकांना मी ट्रीटमेंट करताना पाहतात की तुम्ही या हे पाहून जा नंतर पहा, तर ते तसं नाहीये. कारण ऑब्झर्वेशन त्याचं एकदम मायक्रो लेवलवरती करण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि याचं महत्व तुम्हाला लक्षात नक्कीच आलं असेल. तर आता आपण येथेच थांबूया. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. जो माझा आवडीचा विषय आहे तो म्हणजे जेमस्टोन आणि आपल्या शरीराचे 7 चक्र. याविषयी आपण एक सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये काही माहिती घेणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.